लाख जो मिला है, पण सरकारने कल्याणच केलं ना. मधल्या काळात आम्ही शिंदे साहेबाला मानलं, शिंदे साहेबावर आम्ही प्रचंड नाराज आहे. त्यांनी आमच्या लेकरांचं अजिबात तळतळाट घ्यायचा नाही. शिंदे साहेबांनी आणि त्या फडणवीस साहेबांनी कुणाचं त्या बावनकुळ्याला सांगून आणि शिरसाटला सांगून जीवाचं रान केलं आमच्या लोकांनी पण त्यांच्यासाठी. आणि लोक जे शिंदे साहेबाला मानायला लागले, यांनी प्रमाणपत्र रद्द केले. दबाव येत तर कसं येत दादा? साहेबांना हा विषय पण माहित नाही. माननीय शिंदे साहेबांना मग त्यांनी चूक दुरुस्त करायला पाहिजे होती ना. ठीक आहे ना, मग आम्ही बोलतो ना, त्यांनी आम्ही चूक बोललोय. दुरुस्त करायला पाहिजे. इतकं मग कशामुळे लागायचं? दादा एक मिनिट ऐका. आता जर बावनकुळे साहेब सरळ सरळ पत्र पाठवते, शंभूराज साहेब सरळ सरळ दोनदा सांगितलं लाड भाऊन त्यांना, दोनदा, की बाबा आपण असं असं पत्र दिलंय ना, ते चुकीचं काम झालं. मला म्हणले 8 दिवसात करतो. मला विखे पाटील साहेबाचा फोन आला. ते म्हणले फोनवर बोला, तो माणूस लय कसं तरी करायला. म्हणलं चूक दुरुस्त करत असताना बोलतो. नाही केली. मला 2 दिवसांनी पुन्हा कळवलं. त्यांनी फोन लावला कलेक्टरला आणि कलेक्टरने मला पण लावला बीडच्या, की महसूल मंत्र्यांचा फोन आला होता, आमची चूक झाली, आम्ही दुरुस्त करतोय, ते अपलोड करून प्रमाणपत्र देऊन टाकतो. कारण ती फारशी भाषा कोणाला लिहिता येणार आणि वाचिता पण येणार. दबावपोटी झालं होतं हे बावनकुळे साहेबांनी मान्य केलं. ते जर उद्या नाही म्हणलं तर माझ्याजवळ पुरावा, मी टीओबी पुरावा टाकेल. परळीच्या दोघांचा आमच्यावर दबाव आल्यामुळे माझ्याकडून जरांगे पाटील झालं हे जर त्यांनी नाकारलं तर माझ्याजवळ पुरावा, मी ती टाकी. मी याच्या अगोदर म्हणलो होतं माझ्याजवळ पुरावा आहे, तुमचं पत्र हाती लागलं. त्यांना वाटलं आमचं पत्र हाती लागत असतं का, पण मी ते लाड बोलव दाखवलं होतं काही. त्यांना वाटलं कुठं लागत असलं का, मी मंत्री आहे. आणि मला कलेक्टरांचा फोन आला, अपलोड करतो. 2 दिवसांनी विखे पाटील साहेब मला फोन आला आमच्या अधिकाऱ्यांचा. ते म्हणले परत फोन आलाय आणि आम्हाला सांगितलंय आम्हाला फोन करावं लागत असते, त्या उडवायच्याचा त्या रद्दच करायचे. तातडीनं मी लाड भाऊंना सांगितलं, ते परदेशात होते. ते म्हणले असं नाही होणार हो, डबल कस काय होईल. म्हणलं हा बघ, मला कळायला कानावर टाकतो, आणखी वेळ हातात गेलेली नाही. आणि 1.5 महिन्याने मी म्हणल्यालंच झालं. मग मी पत्र दाखवल्यावर ते रडायला लागले. त्यांच्या जे रडायची वेळ आली ना, दाखवल्यावर त्यांना वाटलं आपलं पत्र कसं हाती लागलं. दुसरं सांगतो, मी हेच काम स्वतः घुमरेंच्या पोरा सांगितलं होतं. ज्या मामाला मी मामा म्हणून बोलत, त्यांचा नाही दोष याच्यात, त्या पोराचा आहे. की तुम्ही माझ्या पोराचं दुखत असू, ते दवाखान्यात आले. मी दवाखान्यात त्यांना सांगितलं बाबा तुम्ही चूक करू नका बरं का, खोटं असेल तर फाडून टाका, दे जाळून टाका, ते काही गरज नाही आम्हाला ह्या राजकारण्याची करण्याची, पण तुम्ही करू नका. तुमचं पडलं म्हणून पडायसाठी माझे 3,500 मराठ्यांच्या गरीबाचं वाटोळ होईल, नाही करणार म्हणे. हेच मी शिरसाटला सुद्धा सांगितलं, नाही होणार म्हणे. मला तुमची वाडाताडी चालली, हे म्हणतो माझ्याकडे, ते म्हणतो माझ्याकडे, ते चाललंय भाजपमध्ये, कोणी चाललं काँग्रेसमध्ये. तुम्ही आमच्या लेकरांचा बघा वाटोळ होईल, नाही होणार म्हणे. पुन्हा तेच झालं आणि ते बी पत्र माहिती लागलं. जात पडताळणी समितीच्या फाईलचं पत्र ते मेल करत असतात. नंतर दिलेला निर्णय, त्यांनी निर्णय दिला की हे ज्योती दहीहंडीचं प्रमाणपत्र व्हॅलिड आम्ही देत आहोत. सकाळी रद्द. अरे तुम्ही एवढा मोठा समाज कोण अंगावर घ्यायला लागला आणि त्या शिंदे साहेबांचा वाटोळ करायला लागला. साहेब ऐका ना दादा, त्याच्यातली एवढीशी सुद्धा कल्पना शिंदे साहेबांना नाही. आणि ही चर्चा झाल्यानंतर सामंत साहेब, आम्ही दोघंही साहेबांना बोललो. साहेबांचा सगळा विषय कानावर घातलाय. त्या दोघांना ज्या काही सूचना द्यायच्या ते साहेब देतात. फक्त त्याच्यामध्ये नाही ते कॉन्स्टिट्युशनरी आहे, तर तो विषय मी आमचे लोक माझ्यावर त्या बैठकीत होती. जे लोक त्याचे व्यक्तिम आहेत ते बैठकीत होते. आपण तो विषय वेगळा बोलू, तो झालेला अर्ध न्यायिक. मला काय हे बघा, मला तुम्हाला कोणालाही दुखवायचं नाही आणि मी दुखवणार नाही. त्याच्यामध्ये पण मी सत्य दुखवायचं कधीतरी एकदा म्हणा, समजून घ्या. तुम्ही एकदा कधीतरी म्हणा, एवढंच म्हणा. तुम्ही आम्हाला नाही 58 लाख प्रमाणपत्र नका देऊ, आरक्षण द्यायचं नका देऊ, पण तुम्ही कधीतरी एवढंच म्हणा फक्त माझ्या समाजासाठी, समाजाला नाही खाऊन देत गाडी. बस उद्यापासून जर नाही आरक्षणात बंद केलं मराठी नाम किंवा आम्ही आमचे कष्ट करू, आम्ही झक मारू, दुसऱ्या राज्यात जाऊन हमाल्या करू, पण एकदा कबूल करा की मराठ्याचा असून नाही देते. अरे असं होणार नाही दादा. आपण जे निर्णय मग बोडखेची व्हॅलिडिटी झाल्यासून रद्द कसं होती. व्हॅलिडिटी म्हणतो मी, आता निर्णयावर नाही बोलतो. आता दादा मी तेच म्हणतोय, ते सब अर्ध न्यायिक व्यवस्था आहे, म्हणजे ती क्वाशी ज्युडिशरी आहे. त्यामुळे त्या ऍडिशनल कलेक्टर जरी त्याचे अध्यक्ष असले तरी त्यांना न्यायिक अधिकार आहे. त्यामुळे त्या बाबतीतली चर्चा आपण ओपन करण्यापेक्षा आम्ही तुम्हाला सरकारची बाजू समजून सांगतो, तुम्ही समजून काय व्हायला लागलं समाजात राजे. सरळ सरळ मेसेज चालला. आता बोडखेची व्हॅलिडिटी झाली भावाची, त्याने ऍडमिशन कुठे घेतलंय, तानाजी सावंत साहेबाच्या कॉलेजवर, ते सॉफ्टवेअर इंजिनियर, आणि त्याच्या बहिणीचे रद्द झाले. मेले राहिले पोरं 750 पोरांनी. त्याच्यावर आपण चर्चा करू, ती पण चर्चा आपण करू. नाही हे दुःख आहे. मी म्हणतो तुम्ही आरक्षण देऊ नका म्हणतो. आता मी एका स्टेपला आलोय, तुम्ही आम्हाला आरक्षण देऊ नका, आम्ही आमचं काही करू, आम्ही आमच्या सगळे मराठी फाशा घेऊ, काय अडचण नाही. आमच्या लाश येऊन जा, मग तुम्हाला ज्याला मोठं करायचं त्याला काय अडचण नाही. राजे माझं दुःखच काय
की तुम्ही आमच्या नोंदी सापडल्यात राहो. कॅबिनेटने मंजुरी दिली शिंदे समितीला, गठीत केली, तिला कायद्याचा दर्जा दिला, त्यांनी नोंदी शो दिल्या राव. तर मी सांगितलं माझ जीवन असतं, मी सांगितलं असतं का? हा बघ, विखे पाटील साहेब आमचं आहे का थोडस, माझा जर बावनकुळे साहेबात जीवन होता नसता आणि त्या शिरसाट मध्ये जीवन असता तर मी सांगितलं असतं का? काय झालंय का आपण माननीय मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील तर या वरच्या पातळीवर आता खालच्या लोकांना काय उद्योग केले माहित होत नाही, पण तरी नाही खालची पातळी जर मोठी झाली ना तुमचं लाव होईल मग. त्यांनी गांभीर्याने घेतले दोघांनी. मी सांगतो जे जे आपल्याला, लोक त्याच्यामध्ये त्याच्यातनं मार्ग कसा काढायचा? 100% काढायचं सांगितलंय आम्हाला. स्वतः लाड साहेबांनी बैठक घेतली, त्याच्यात मार्ग काढला आता तो. आणि मला वाटतं ज्यांनी हस्तक्षेप केला असेल ना तर शासनानं झालं पाहिजे. तुमची मागणी बरोबर आहे, त्यात हा आम्ही ते चुकीचं असेल तर आमचं म्हणणं काय आहे? तुम्ही देऊ नका ना. पण जात पडताळणी समितीत हस्तक्षेप केला जात नाही. सुप्रीम कोर्टाच्या नियमाप्रमाणे निर्देशाप्रमाणे करतायत. सरकारला त्याच्यात हस्तक्षेपच करता येत नाही. मग काय सुप्रीम कोर्ट आहे का बावनकुळे? काय पत्र पाठवतो? पत्र त्याला असतात का? इकडे सांगाव याचं काम दी, तिकडं माफ कर, तिकडं कापसाला भाव दी, ते लिहावा. कोणाकोणाच्या धरणात वावर गेले त्याचे पैसे द्यायचे राहिले ते द्यावा. इकडं कोण कडलं पुढे घेणं देण्यात त्या परळीच्या टोळीच्या नादी लागून तुमचं कम वाटोळा करता. आम्ही तुम्हाला का ओबीसी म्हणून बघितलं मतदान करताना? कुणबीचं मतदान नाही पडत तुम्हाला मराठ्याचं कुणबीचं त्यांच्या मतदारसंघात. आम्ही केव्हा म्हणलं ओबीसीचा माणूस आहे? आम्ही म्हणलं ती इमानदार आहे. मी मिळत म्हणलो 50 बारे यासारखा माणूस नाही म्हणलं. फोन लावलं 4थ्या मिनिटाला काम करतोय. एका दिवस उदय सामंत साहेब सांगितलं तर दुसऱ्या दिवस उजडून, पण तो माणूस 4थ्या दिवशी काम करतोय. मी म्हणलं त्यांच्या नको नादी लागू, त्यांना लय बेकार राजकारण करायचं सवय त्या परळीत लोकांना. काय ते अनुदान त्यांना लय घाण सवय त्यांचं राजकारणासाठी. ते कोणाचा बळी दिले? बावनकुळे साहेबांचा काय तो हेतू नव्हता. रद्द करायचं नव्हतं. आता ते लोक हजारो लोक भेटतात कुठे ते अर्ज ते केले सही केली, फोन काय केला मग? असेल. फोनच ना सहीचं काय संबंध? बरं सही मान्य केली तुम्ही. अहो मी लय डाटा घेतला विखे पाटील साहेब. तुम्हाला पाठवून देऊ का? फक्त ऐका लागन पण पुरा सही करायला तुम्हाला 7-8 दिवस बंद करावं लागन. मी लय पुढचा आहे, मी लय लांब घुसलोय. ते माणूस फोनवर बोललाय ते करावं लागत असतं म्हणजे नगराध्यक्ष पडलं म्हणजे काय झोक आहे का? नगराध्यक्ष कोणी केलं? पक्षाने केलं ना. किती खालच्या थराचा माणूस आला तरी पक्षाने उचलल्यावर काय राहिला विषय? कधी काही मंत्र्यासमोर वस्तुस्थिती येत नाही ना, असं प्रॉब्लेम. इतका हरी नका जाऊ की नुसतं ओबीसीचं मत नाही पडत मग तुम्हाला. इतका हरी नका जाऊ म्हणा. इतका हरी नका जाऊ. तुम्ही तुमच्या ओबीसीचं पण काम करा, आम्ही नाही म्हणत नाही. तुम्ही त्या परळीचं बी ऐका, आम्ही नाही म्हणत नाही. पण इतका हरी की मराठ्यांच्या फारशीत नव्हते कोणाला वाचायचं ना. 40 अभ्यासक सापडायला फेस पडलाय विखे पाटलांचा. खरं आहे की